अनेक महिलांना मासिक पाळी सुरू होण्याच्या काही दिवस आधी चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचा त्रास जाणवतो. त्वचा स्वच्छ दिसू लागली की अचानक हनुवटी, जॉ लाईन किंवा गालांच्या भागावर वेदनादायक पिंपल्स दिसू लागतात. अनेकदा यामागे स्किन केअर उत्पादनं किंवा आहाराला जबाबदार धरलं जातं. मात्र तज्ज्ञांच्या मते याचं प्रमुख कारण म्हणजे शरीरात होणारे हार्मोनल बदल. आता पाहूयात पाळीपूर्वी पिंपल्स का येतात. आरोग्यविषयक माहिती देणाऱ्या काही संकेतस्थळांनुसार साधारण 28 दिवसांच्या मासिक पाळीच्या चक्रात शरीरातील विविध हार्मोन्सच्या पातळीत सतत बदल होत असतात. सुरुवातीला इस्ट्रोजेनचं प्रमाण वाढतं, त्यानंतर प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते. मात्र पाळी जवळ येताच इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन दोन्ही कमी होतात, तर टेस्टेस्टेरॉनचा प्रभाव तुलनेने वाढतो. याच बदलांचा थेट परिणाम त्वचेवर दिसून येतो. त्याचबरोबर तेल ग्रंथी अधिक सक्रिय होतात. पाळीपूर्वी वाढलेल्या प्रोजेस्टेरॉनमुळे त्वचेतील तेल ग्रंथी अधिक सक्रिय होतात. त्यामुळे सिबम म्हणजेच त्वचेतील नैसर्गिक तेल अधिक प्रमाणात तयार होतं. त्यामुळे त्वचेची छिद्र म्हणजे पोर्स बंद होऊ लागतात आणि अतिरिक्त तेल बाहेर न पडल्याने पिंपल्स निर्माण होतात. याचा परिणाम चेहऱ्याच्या कोणत्या भागावर जास्त होतो तर यामध्ये टेस्टेस्टेरॉनचा प्रभाव वाढल्याने तेलाचं प्रमाण अधिक वाढतं. हे अतिरिक्त तेल धूळ, मृत त्वचेच्या पेशी आणि घाण यांच्यासोबत मिसळून त्वचेची छिद्र बंद करतात. त्यामुळे बॅक्टेरियांची वाढ होऊन सूज, लालसरपणा आणि संसर्ग होऊ शकतो. परिणामी ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, पुयुक्त पिंपल्स, त्वचेखाली गाठी आणि वेदनादायक सिस्ट तयार होऊ शकतात. विशेषतः हनुवटी आणि जॉ लाईनचा भाग हार्मोनल ॲक्नेमुळे सर्वाधिक प्रभावित होतो. तर हे पिंपल्स टाळण्यासाठी काय करावं? ही समस्या काही सोप्या सवयींमुळे बऱ्याच प्रमाणात नियंत्रित करता येऊ शकते, ज्यामध्ये चेहरा नियमित स्वच्छ ठेवणे, वारंवार चेहऱ्याला हात न लावणे, मोबाईलची स्क्रीन स्वच्छ ठेवणे आणि धूम्रपान टाळणे फायदेशीर ठरते. तसेच योग्य वजन राखणंही महत्त्वाचं आहे, कारण लठ्ठपणामुळे हार्मोनल संतुलन बिघडू शकतं. तज्ज्ञ झिंक, ओमेगा 3, फॅटी ॲसिड तसेच व्हिटॅमिन ए, सी, डी आणि ई युक्त आहार घेण्याचा सल्ला देतात. त्याचबरोबर सी फूड, सुकामेवा, पनीर, पालक आणि इतर पौष्टिक पदार्थ त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. मात्र केवळ जीवनसत्वांवरच अवलंबून न राहता संतुलित आहार आणि योग्य स्किन केअर दिनचर्या पाळणं अधिक आवश्यक आहे. त्याचबरोबर हे पिंपल्स सिरियस कधी असतात, यासाठी डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा तर पिंपल्स वारंवार येत असतील, वेदनादायक असतील किंवा तीव्र स्वरूप धारण करत असतील तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. काही प्रकरणांमध्ये औषधोपचार, हार्मोनल थेरपी किंवा इतर वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते. त्यामुळे मासिक पाळीपूर्वी येणाऱ्या पिंपल्सकडे केवळ सौंदर्यविषयक समस्या म्हणून न पाहता शरीर देत असलेल्या महत्त्वाच्या हार्मोनल संकेतांपैकी एक म्हणून गांभीर्यानं पाहणं आवश्यक आहे. त्यामुळे मंडळी, अशा प्रकारचे पिंपल्स तुम्हाला देखील येतात का? याबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा. धन्यवाद.